न्यू मॉम आहात आणि ब्रेस्ट फिडिंग मध्ये प्रॉब्लेम येतोय, दूध नाही येते, बेबी लॅच नाही करते, फिडिंग पेनफुल होतंय, निपल कट्स अँड क्रॅक, ही लिस्ट तर खूप मोठी आहे. पण काळजी करू नका, चला एका मागून एक सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन जाणून घेऊ. क्रॅक निपल्स आणि पेनफुल फिडिंगचं सगळ्यात कॉमन रिझन म्हणजे पुअर अटॅचमेंट किंवा रॉंग लॅच पोझिशन. म्हणून सर्वात आधी बरोबर अटॅचमेंट प्रॅक्टिस करा. लॅच करताना तुम्ही बेबीवर पुश करायचं नाहीये, बेबीला तुमच्याकडे घ्यायचंय. निपल आणि एरिओला दोघी बाळाच्या तोंडात हवे. लोअर लिप बाहेरच्या बाजूला इव्हर्टेड असायला हवा. बाळाचं नाक दाबलं गेलेलं नको. हे सगळं नीट झालं तर फिडिंग कम्फर्टेबल होतं. आणि जर यानंतरही तुम्हाला कट्स किंवा क्रॅक्स होत असेल तर एक छोटासा उपाय, फिडिंग झाल्यावर हाइंड मिल्क म्हणजे नंतर येणारं मिल्क त्या जागेवर लावा. तो नॅचरल हिलिंग एजंट आहे. किंवा तुम्ही केमिकल फ्री बेबी फ्रेंडली निपल बटर वापरू शकतात, जे इन्स्टंट कम्फर्ट आणि हिलिंग दोघी देतं. आणि हो, अजून एक कॉमन चूक म्हणजे पेनच्या भीतीने ब्रेस्ट फिडिंग बंद करणं. असं केल्याने ब्रेस्ट ॲब्सेसचा धोका होतो. जर तुम्ही पेनमुळे जास्त फिडिंग करू शकत नसाल तर हँड एक्सप्रेशन करा, जेणेकरून मिल्क जमा होणार नाही आणि एकदा हिलिंग झालं की तुम्ही पुन्हा ब्रेस्ट फिडिंग करू शकता. म्हणून पेशन्स ठेवा आणि योग्य गायडन्स घ्या. अशा प्रॅक्टिकल ब्रेस्ट फिडिंग टिप्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि वृद्धी गर्भसंस्कार प्रोग्राम जॉईन करा.